मेथीची भाजी खाऊन खूप कंटाळा आला होता. त्याच्यामुळं आम्ही विचार केला की आज मेथीचे पराठे करायचं. त्याच्यासाठी आलं, लसूण, मिरची, ओवा, जिरं ह्याचं पेस्ट करून घेतलं. पिठामध्ये ते ॲड केलं. त्याच्यानंतर ॲड केलं हळद पूड, त्याच्यानंतर ॲड केलं लाल तिखट, त्याच्यानंतर ॲड केलं मीठ. चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता तुमच्या. त्याच्यानंतर बारीक स्वच्छ धुतलेली मेथी बारीक चिरून ॲड केली त्याच्यामध्ये आणि थोडंसं तेल टाकलं आणि व्यवस्थित छान असं एकजीव होईपर्यंत पीठ मळून घेतलं. पीठ तुम्ही किती छान मळता त्याच्यावर सुद्धा चपाती आणि पराठे डिपेंड असतात. त्याच्यामुळे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. त्याच्यानंतर गोळा करून घ्यायचा. पिठात डीप करून ते लाटून घ्यायचं. तुम्हाला हवे असेल ते तुम्ही आकार देऊ शकता. इथं आम्ही गोल, त्रिकोण, चौकोन असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करून घेतलेले. आणि हां, आमच्या घरात सर्व खवय्ये आहेत त्याच्यामुळं आम्ही पराठ्याचा साईज जरा मोठा ठेवलेला आहे. तुम्ही हवा असेल तर मीडियम साईजचा पण पराठा करू शकता. व्यवस्थित लाटून घ्यायचं पीठ लावून. त्याच्यानंतर तवा गरम करायला ठेवलेला. दुसरीकडे चहासुद्धा उकळत होतं. तवा गरम झाल्यानंतर लाटलेला पराठा त्याच्यावर टाकून घेतला. व्यवस्थित पराठा शेकून घ्यायचा दोन्ही बाजून. आतून कच्चं नाही राहिलं पाहिजे कारण पदर नसतं ह्याला, त्याच्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि दह्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता, लोणच्यासोबत एन्जॉय करू शकता. आम्ही तर चहासोबत आणि थोडेजण दही आणि मिरचीसोबत एन्जॉय केलीत सकाळचा पराठा. तर असा आमचा सकाळचा ब्रेकफास्ट होता.